मित्रांनो, वादग्रस्त विधानांचा किंग म्हणून ओळखला जाणारा विशाल कोटियन पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे, कारण तो पाहायला मिळतोय बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये. विशाल कोटियन हा नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे, सोशल मीडियावरील चर्चेमुळे आणि अनेकदा ट्रोल होण्यामुळे सतत चर्चेत राहिलेला आहे. विशेष म्हणजे त्याने 2 महिला अभिनेत्रींवर केलेली विधानं याआधी खूपच वादग्रस्त ठरलेली आहेत. सर्वात आधी बिग बॉस हिंदी 15मध्ये राकेश बापट यांची एक्स गर्लफ्रेंड शमिता शेट्टी जेव्हा घरामध्ये आली होती, तेव्हा विशाल कोटियनने तिच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यावेळी विशाल म्हणाला होता की राकेशने खूप मोठा हात मारलाय. हे वक्तव्य ऐकताच घरामध्ये प्रचंड गोंधळ उडाला होता आणि या विधानावर मोठा वाद निर्माण झाला होता. आणि या वक्तव्यामुळे विशालवर मोठ्या प्रमाणावर टीका सुद्धा झाली होती. त्यानंतर बिग बॉस 16मध्ये टीना दत्ता हिने शालीन भानोटसोबत बोलताना असं म्हटलं होतं की मी एक ब्रँड आहे, तुला वाटतं का मी सौंदर्या शर्माच्या आधी घराबाहेर जाईन. या वक्तव्यावर विशालने ट्विटरवर ट्विट करत म्हटलं होतं की टीना दत्ताला बोलताना मी ऐकलं आहे की ती स्वतःला खूप मोठा ब्रँड समजते, पण तो ब्रँड म्हणजे रुपा अंडरविअर आणि बनियांचा आहे का. पुढे तो असंही म्हणाला होता की ती या शोमध्ये आलेली आहे आणि स्टारसारखी वागत आहे, ती जर रिअल वागली तरच ती घरामध्ये टिकेल. ही सगळी विधानं त्यावेळी प्रचंड वादग्रस्त ठरलेली होती. विशाल कोटियनवर मोठ्या प्रमाणात टीकासुद्धा झाली होती. आता तोच विशाल कोटियन बिग बॉस मराठी 6च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि आपण सगळेच आशा करूया की यावेळी तो अशा प्रकारचं वर्तन करणार नाही, कारण आपला महाराष्ट्र अशा गोष्टी खपवून घेत नाही. आपण हे आधीही पाहिलेलं आहे की बिग बॉस मराठी सीझन 5मध्ये निक्की तांबोळी हिने महाराष्ट्रातील लोकांच्या मेंटॅलिटीवर एक वक्तव्य केलं होतं. अख्ख्या महाराष्ट्राने तिला त्यावेळेस माफी मागायला लावली होती आणि होस्ट रितेश देशमुख यांनी तिला खूप सुनावलं सुद्धा होतं आणि महाराष्ट्राची माफी मागायला लावली होती. यातून एक गोष्ट स्पष्ट आहे, महाराष्ट्र अशा गोष्टी कधीच खपवून घेत नाही. तर मित्रांनो, तुमचं काय मत आहे विशाल कोटियनबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.